बघा विद्यार्थ्यांनो, जवळपास हा आपला कदाचित 9वा पेपर असू शकतो टेस्ट सिरीजचा, ज्याची सुरुवात आपण 2 महिने आधी केली आणि टेस्ट सिरीजचे जे आपण पेपर घेतलेत आतापर्यंत, प्रत्येक टेस्ट सिरीजच्या पेपरमध्ये आधीपेक्षा आणखी चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न करिअर पॉईंट अकॅडमीचा संचालक या नात्याने मी आणि माझ्या सर्व टीमने, सर्व फॅकल्टीज ज्या आहेत आपल्या, त्यांच्यासोबत सर्व कर्मचारी, ऑपरेटरसहित सर्वांनी प्रयत्न केलेला आहे की जास्तीत जास्त क्वालिटी, जास्तीत जास्त दर्जा कसा द्यावा। आता प्रश्न राहिला आपल्या पेपरच्या दर्जाचा। मी तुम्हाला आताही सांगतो, याच्या आधी सांगतो, आणि जेवढ्या वर्षापासून 23 वर्षापासून मी या क्षेत्रात काम करतो आहे, तेव्हापासून सुद्धा पेपरच्या दर्जाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज केलेली नाही। तेवढीच क्षमता या पेपरची आपण मेंटेन केलेली आहे, म्हणून तुम्ही पेपर दिलात। थोड्याफार सुरुवातीला आपल्याकडून टेस्ट सिरीजची सुरुवात केली तेव्हा आपल्याला त्रास झाला। आपलं नवीन सुरुवात केल्यामुळे सिस्टीममध्ये काही एरर्स आल्या, पण त्या सगळ्या दूर करण्याचा प्रयत्न केला। आणि तुम्हाला सांगतो की मला असं वाटते विद्यार्थ्यांनी, बऱ्याच विद्यार्थ्यांचे फीडबॅक आहे की या टेस्ट सिरीजमुळे तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा चांगल्या प्रकारचा वाढलेला आहे आणि प्रत्येक टेस्ट सिरीजमधून तुम्हाला नवीन प्रश्न जे मिळतात तो तुमचा साठा आहे, ते तुमचं पोटेन्शियल आहे, फक्त त्याला वारंवार वाचा, एवढंच मी सांगेन। बघा, पहिला प्रश्न जनरल नॉलेजचा सी सेट आहे हा। त्यामध्ये 26वा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्यांना ओळखा। पहिला प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काय आहे? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आधी पाहून घ्या, कोणत्या उद्देशाने झाली, कशी झाली, त्याचे परिणाम काय आहेत। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सध्या पण आणि जेव्हा स्थापना झाली पण, काँग्रेसचा कालखंड बघा, 28 डिसेंबर 1885 या दिवशी काँग्रेसची स्थापना झाली। हा प्रश्न कितीतरीदा विचारलेला आहे। काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 या दिवशी मुंबई येथे झाली। व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली ही स्थापना करण्यात आली। याचे खरे संस्थापक जे आहेत सर A.O. ह्यूम, जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिवसुद्धा होते, त्यांना संस्थापक पण म्हणतात, आणि ते सचिवसुद्धा होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे। तेव्हा 72 प्रतिनिधी केवळ उपस्थित होते काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी। तेजपाल संस्कृत धर्मशाळेमध्ये ठिकाणसुद्धा विचारलेलं आहे बरेचदा काँग्रेसच्या स्थापनेचं, आणि तेव्हा 72 प्रतिनिधी उपस्थित होते। आणि मग काँग्रेसच्या स्थापनेचा उद्देश काय होता? तर एक वाक्य मी नेहमीच सांगतो, आता पण सांगतो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सेफ्टी वॉल, सुरक्षा कवच कोणी म्हटले? सुरक्षा कवच कोणी म्हटले? तर हे म्हटले सर A.O. ह्यूम, जे संस्थापक आहेत त्यांनीच राष्ट्रीय काँग्रेसला सुरक्षा कवच म्हटले। का बरं? कारण 1857चा उठाव झाल्यानंतर, कारण 1857चा उठाव हे इंग्रजी साम्राज्य संपुष्टात आणण्याच्या प्रक्रियेमधील सर्वात मोठी घटना आहे। या घटनेला बऱ्याच लोकांनी राष्ट्रवादाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली त्या घटनेनंतर असं म्हटलेलं आहे। त्यामुळे जर 1857चा उठाव यासारखी मोठी घटना नंतर होऊ नये म्हणून भारतीय लोकांना विचार प्रक्रियेमध्ये
सामावून घेणे, त्यांच्या मागण्या काय आहेत त्या विचारात घेणे, अशा उद्देशाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. म्हणून काँग्रेसच्या स्थापनेमध्ये भारतातील सुरुवातीच्या काळात जे वेगवेगळ्या क्षेत्रातील काम करणारे लोक होते त्या सर्वांना सामावून घेतलं आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये भारतीय तेव्हाच्या प्रचलित समस्यांवर विचार केला जात असायचा, चर्चा केली जात असायची आणि त्या मागण्या इंग्रजांपर्यंत पोचविल्या जात असायच्या. अशा स्वरूपाची एक संघटना म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. ठीक आहे. तर सुरुवातीला तर 1885 ते 1905 हा जो कालखंड आहे हा मवाळ लोकांचा कालखंड आहे. मवाळ कोणाला म्हणतात? जे काँग्रेसच्या माध्यमातून इंग्रजांकडे अर्ज विनंत्या करून लोकांच्या मागण्या ठेवायचे. हा जो काळ होता मवाळांचा कालखंड होता. नेमस्तवाद्यांचा कालखंड सुद्धा आपण त्याला म्हणत असतो. तर यामध्ये मवाळ नेत्यांमध्ये व्योमेशचंद्र बॅनर्जी सारखे लोक होते, त्यानंतर दिनशा वांछा होते, गोपाळकृष्ण गोखले होते. हे जे प्रमुख लोक होते हे मवाळ नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. बाकी राजगुरू होते, हे तर क्रांतिकारक होते, हे तर काँग्रेसच्या कोणत्याच विचाराशी त्यांचा काही संबंध नव्हता. त्यानंतर बिपिनचंद्र पाल, लाल बाल पाल, लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. हे तीन जे लोक होते हे प्रखर जहालवादी लोक होते, ज्यांचा इंग्रजांच्या विचारावर अजिबात विश्वास नव्हता आणि मवाळांवर विश्वास नव्हता. त्यांना अर्ज विनंत्यांची प्रक्रिया मान्य नव्हती. असे हे लोक होते. त्यांना आपण जहाल असे म्हटले गेले तेव्हाच्या कालखंडामध्ये. मोतीलाल नेहरू हे समाजवादी विचाराचे होते, कारण त्यांनी समाजवादी काँग्रेस स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती 1923 मध्ये. म्हणून ते सुद्धा काही प्रमाणात जहाल नेत्यांमध्ये त्याचा समावेश आहे. तर अशा प्रकारचा हा पहिला प्रश्न होता. काँग्रेसच्या संदर्भात जे जे प्रश्न अपेक्षित आहेत, कोणते प्रश्न आहेत अपेक्षित काँग्रेसमध्ये, काँग्रेसच्या बाबतीत काँग्रेसची स्थापना आपल्याला विचारू शकतात. तुम्हाला स्थापना सांगितलेली आहे, काँग्रेसचं पहिलं अधिवेशन सांगितलेलं आहे, पहिल्या अधिवेशनात प्रतिनिधी किती हजर होते ते पण सांगितलेलं आहे, 72 प्रतिनिधी होते. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कालांतराने बदल सुद्धा झालेले आहेत. 1907 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली सुरत अधिवेशनामध्ये. नंतर 7 नंतर 1916चा जो कालखंड आहे हा जहाल नेत्यांचा कालखंड मानला गेलेला आहे. पुन्हा 1916ला लखनौ अधिवेशन झालं, जेव्हा जहाल आणि मवाळ हे दोन्ही काँग्रेसचे गट एकत्र आले. त्यामध्ये अंबिकाचरण मुजुमदार हे त्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्या अधिवेशनात लखनौ करार झाला, ज्यामध्ये जहाल मवाळ एकत्र आले, ज्यामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेस एकत्र आले स्वातंत्र्याची एकत्रित मागणी करण्याच्या उद्देशाने. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा पहिला प्रश्न होता. नंतर पहा दुसरा 27 नंबरचा प्रश्न सी गटामधला, योग्य विधानांचा क्रम ओळखा. हरित क्रांती, यामध्ये विविध प्रकारच्या क्रांती दिलेल्या आहेत आणि त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. बघा, क्रांती म्हणजे बदल आणि क्रांतीचा अर्थ आहे जलद होणाऱ्या बदलाला क्रांती म्हणतात आणि हळूवार होणाऱ्या बदलाला उत्क्रांती म्हणतात. क्रांती म्हणजे रिव्होल्युशन आणि उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशन. इव्होल्युशन हा जास्त वेळाने होणारा बदल असतो, बिलियन्स वर्ष सुद्धा त्याला लागतात. क्रांती हा लगेच लवकर त्वरित होणारा बदल असतो. तर हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे. कशी काय आहे? तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतासमोर
ज्या काही प्रमुख समस्या होत्या, ज्यामध्ये फाळणी ही समस्या होती, हिंदू मुस्लिम दंगली ही पण एक समस्या होती, दारिद्र्य ही सुद्धा समस्या होती, भूमीन लोकांची संख्या ही सुद्धा एक समस्या होती, आणि सातत्याने पडत आलेले दुष्काळ, त्यामुळे अन्नधान्यांची मोठी समस्या होती. या समस्यांवर उपाय म्हणून पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली जे सरकार तयार झालं 1952 नंतर, सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर त्यांनी भारतात एक कार्यक्रम सुरू केला, सघन जिल्हा शेती कार्यक्रम 1961ला. सघन जिल्हा शेती कार्यक्रम 1961ला सुरू केला, आणि या कार्यक्रमाअंतर्गत काय केलं तर शेतकऱ्यांना 3 गोष्टी फ्रीमध्ये देण्यात आल्या, ज्यामध्ये संकरित बियाण्यांचं वाटप, रासायनिक खतांचं वाटप आणि कीटकनाशकांचं वाटप करण्यात आलं. कालांतराने अन्नधान्याच्या उत्पादनात मोठी वाढ आपल्याला दिसून आली, ज्यामध्ये ज्वारीसारख्या पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ आपल्याला दिसून आली, अन्नधान्याच्या उत्पादनात मोठी वाढ दिसून आली. या घटनेला हरित क्रांती असे म्हणतात. हा परिणाम आपल्याला 61ला सुरू केलेला कार्यक्रम, त्याचा परिणाम 1965ला दिसून आला. म्हणून भारतात पहिल्यांदा हरित क्रांती 1965 मध्ये 65-66 मध्ये झाली. या घटनेला हरित क्रांती म्हणतात. भारताच्या हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांना संबोधले गेले. भारताच्या हरित क्रांतीचे जनक. अन्नधान्याच्या उत्पादनात झालेल्या मोठ्या वाढीला हरित क्रांती म्हणतात. आता सध्या आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत. आपण निर्यातक्षम देश सुद्धा बनलेला आहोत. सोनेरी क्रांती आहे फळांच्या उत्पादनाला. फळे हा सुद्धा अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे. फळांमध्ये विविध प्रकारची पोषण तत्वे असतात, खास करून जीवनसत्वे असतात, आणि म्हणून मग फलोत्पादनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल झालेले आपल्याला दिसून आलेत. त्याला सोनेरी क्रांती असं संबोधल्या गेलं फळांच्या उत्पादनासाठी. त्यानंतर नीलक्रांती, मत्स्योत्पादन. मासे सुद्धा अन्नाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. सागरी किनारी लाभलेल्या राज्यांमध्ये मासे हे मुख्य अन्न आहे. त्यांचं मासे आणि भात हे मुख्य अन्न आहे. तर माशांच्या उत्पादनात हरित क्रांती जी क्रांती झाली, जो बदल झाला, वाढ झाली, त्याला आपण नीलक्रांती, निळी क्रांती असं संबोधल्या गेलं. ब्ल्यू रिव्होल्यूशन. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. आपण त्याच्या आधी आपण करंट अफेअरच्या प्रश्नांमध्ये पाहिलं की भारतात सर्वात जास्त माशांचं उत्पादन करणारं राज्य आंध्र प्रदेश आहे. सांगितलं आहे तुम्हाला. आंध्र प्रदेश हे पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे मत्स्योत्पादनात, माशांच्या उत्पादनात. ठीक आहे. दुसरा क्रमांक पश्चिम बंगाल आहे. मासे उत्पादनामध्ये, आणि तिसरा क्रमांक गुजरात आहे. गुजरात. असे 3 राज्य पण सांगितलेले आहेत. करंट अफेअरमध्ये पण सांगितलेले आहे. शनिवारच्या पेपरमध्ये सुद्धा तो प्रश्न टाकलेला आहे. लक्षात ठेवा. तुमच्या पाठ व्हायला पाहिजे, हा उद्देश आहे. त्यानंतर जगात पहिले 3 देश माशांच्या उत्पादनात चीन, भारत आणि इंडोनेशिया असे सांगितलेले आहे. ठीक आहे. ते पाठ करायचे आहे तुम्हाला. त्याच्याशी संबंधित तो प्रश्न पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पिवळी क्रांती, पीत क्रांती, तेलबियांच्या उत्पादनाशी संबंधित आहे. पाठ करायचा आहे तुम्हाला. पीत क्रांती. इतर क्रांती सुद्धा आहेत. गुलाबी क्रांती म्हणजे झिंग्यांचं उत्पादन आहे. झिंगे उत्पादन. कृष्ण क्रांती म्हणजे पेट्रोलियमच्या संदर्भातचं उत्पादन आहे ना. करडी क्रांती म्हणजे रासायनिक खतांचं उत्पादन आहे. विविध क्षेत्रात होणारे उत्पादनामधले हे बदल आहेत. लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केलं? मूलभूत अधिकार समिती यामध्ये सुद्धा होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अल्पसंख्याक उपसमितीमध्ये सुद्धा होते आणि सल्लागार समितीमध्ये सुद्धा होते. हा प्रश्न जसाच्या तसा तुम्हाला पाठ करायचा आहे. मसुदा समितीचे तर ते अध्यक्ष होते. मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते है ना. त्याचे चेअरपर्सन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मसुदा समितीची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली?
29 ऑगस्ट 1947 या दिवशी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली? हा एक ॲडिशनल प्रश्न म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत जे 7 सदस्य होते त्यामध्ये सर्वात जास्त सक्रिय सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ठीक आहे, तर हा प्रश्न नेहमी आलेला आहे. भारतीय संविधानाच्या भारतीय घटना समितीचे सल्लागार कोण होते? तर BN राव हे घटना समितीचे सल्लागार होते. अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर भारतीय संविधानाच्या संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते? तर SC मुखर्जी हे संविधान सभेचे उपाध्यक्ष होते. SC मुखर्जी नाव लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या कलमाला त्यांनी भारतीय घटनेचे हृदय आणि आत्मा संबोधले? तर कलम 32 जे आहे, कलम 32 या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा आत्मा म्हटलेला आहे. कारण या कलमांतर्गत घटनात्मक उपाय दिलेले आहेत. आपले जे मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत अधिकार जर त्याचं उल्लंघन होत असेल तर संविधानातील कलम 32 नुसार न्यायालयाकडे आपण दाद मागू शकतो. हे 5 प्रकारचे अधिकार न्यायालयाला दिलेले आहेत घटनेने कलम 32 अंतर्गत. हे लक्षात ठेवा. 32व कलम यावर भरपूरदा आलेले आहेत प्रश्न, चांगलं लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शक तत्वांना भारतीय संविधानाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य संबोधले. भारतीय संविधानाला आगळे वेगळे वैशिष्ट्य, भारतीय संविधानाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य, भारतीय संविधानातील चौथ्या भागातील जी मार्गदर्शक तत्वे आहेत कलम 36 ते 51 अंतर्गत, त्याला भारतीय संविधानाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य समजले. हा पण प्रश्न एक लक्षात ठेवा सर्वांनी चांगला. हे जर तुम्ही माझं ऐकलं वारंवार तर तुम्हाला रिपिटेशनचा प्रचंड फायदा होईल परीक्षेसाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर पहा, 30वा प्रश्न आहे. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगारिया आहेत. वित्त आयोग भारतीय संविधानातील कलम 281 नुसार वित्त आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. वित्त आयोग ही संविधानिक संस्था आहे. 280 वर अनेकदा प्रश्न आलेला आहे म्हणून लक्षात ठेवा. वित्त आयोग हा आर्थिक तरतुदींसाठी तयार करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर वित्त आयोग लक्षात ठेवा. जसा निवडणूक आयोग आहे, भारतीय संविधानातील कलम 324 नुसार निवडणूक आयोग आहे, संविधानिक संस्था आहे, तसाच वित्त आयोग आहे. वित्त आयोगाचे सध्याचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगारिया आहेत. कारण वित्त आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य यांची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. आणि वित्त आयोग या संस्थेवर अनुभवी अर्थतज्ञ, त्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण लोकांची विशेषतः निवड केली जाते. जसं RBIचे गव्हर्नर म्हणून राहिलेल्या व्यक्ती असतील किंवा अर्थतज्ञ असतील, यांची त्या पदावर निवड केली जाते. लक्षात ठेवा. वित्त आयोगाचा अध्यक्ष विचारलेला आहे. डॉक्टर विजय केळकर हे एकेकाळी वित्त आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 1858च्या भारत सरकारच्या कायद्याचा परिणाम शोधा. कंपनीच्या राजवटीची इतिश्री झाली. इतिश्री म्हणजे अंत झाला. का बरं अंत झाला? कारण 1857चा उठाव जेव्हा झाला तेव्हा इंग्लंडचं जे सरकार होतं किंवा राजवट होती इंग्लंडमधली, त्यांना असं वाटलं की कंपनी जी आहे ईस्ट इंडिया कंपनी, जी 1600 मध्ये स्थापन झाली आणि नंतर भारतात येऊन राज्य केलं या कंपनीने, तर या कंपनीच्या कालखंडामध्ये भारतीय लोकांचं शोषण झालं असं अनेक अर्थतज्ञांनी सांगितलं. जसं की दादाभाई नौरोजी यांच्यासारख्या लोकांनी बाजू मांडली भारताची. भारतात दारिद्र्य निर्माण झालं, भारतात भांडवलदारांचा वर्ग उदयास आला
आणि संपूर्ण विविध क्षेत्रात राजकीय क्षेत्रात असंतोष होता। संस्थानांच्या खालसा केल्यामुळे आर्थिक क्षेत्रात असंतोष होता, कारण वस्तू विनिमय पद्धतीच्या जागी पैसा हे विनिमयाचं साधन आलं। भारतात ग्रामीण भागात, भारत हा खेड्यांचा देश आहे, दारिद्र्य निर्माण झालं। सामाजिक क्षेत्रात विविध रूढी परंपरांच्या संदर्भात इंग्रजांनी कायदे केले, त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील लोक विरोधात गेले। धार्मिक क्षेत्रात सुद्धा काही इंग्रजांनी भारतीय धर्मांची अवहेलना केली आणि स्वतःच्या धर्माचा प्रचार प्रसार केला। धार्मिक क्षेत्रात सुद्धा असंतोष होता। याचाच परिणाम झाला 1857चा जसाही उठाव झाला, लॉर्ड कॅनिंग तेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल होता आणि त्याने मग 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद येथे एक राणीचा जाहीरनामा आयोजित केला, राणीचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात येऊन भारतात 1858चा जो कायदा असेल हा भारताच्या सुशासनाचा कायदा असेल आणि म्हणून इंग्रजांची राजवट जाऊन भारताची राजवट ही इंग्लंडच्या सरकारकडे गेली। ठीक आहे, तर ठेवा लक्षात। त्यानंतर पहा, जातीय निवाडा 16 ऑगस्ट 1932 मध्ये जाहीर झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या मतदानाच्या हक्काचा स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली इंग्लंडच्या गोलमेज परिषदांमध्ये आणि इंग्रजांनी ती मागणी मान्य सुद्धा केली। आणि तेव्हाचे जे प्राईम मिनिस्टर होते इंग्लंडचे, रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी एक डिक्लेरेशन जाहीर केलं, ज्याला आपण जातीय निवाडा असं संबोधतो। ज्याला गांधीजींचा विरोध होता, गांधीजींनी विरोध केला जातीय निवाड्याला आणि आपलं उपोषण मांडलं एरवडा जेलमध्ये। आणि ते उपोषण सोडविण्यासाठी जो करार झाला त्यालाच आपण एरवडा करार किंवा पुणे करार किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील करार असं संबोधतो। तर लक्षात ठेवा, पुणे करार सुद्धा 32चा आहे, 24-25 सप्टेंबर 32 एरवडा येथे झाला आणि 16 ऑगस्ट हा जातीय निवाडा आहे। अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त झाले। तर लक्षात ठेवा, जातीय निवाडा। 33 नंबरचा प्रश्न आहे, यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली 1867 नसेल ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली। वर्ष नंतर सांगतो मी। नंतर गोपाळ गणेश आगरकर यांना बुद्धिवादी समाज सुधारक असं संबोधलं गेलं। जे बोलायचे तेच करायचे अशा प्रकारचे समाज सुधारक होते। इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार, हे वाक्य होतं। आणि त्यांचं जे सुधारक नावाचं वृत्तपत्र होतं त्याच्या अग्रस्थानी सुद्धा हेच वाक्य होतं। 1888 मध्ये त्यांनी सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं। गोपाळ गणेश आगरकर पुस्तकं पण आहेत त्यांची। गुलामांचे राष्ट्र प्रसिद्ध पुस्तक आहे, ज्यामध्ये म्हटलं त्यांनी की भारतीय लोक गुलामी आणि आळशी प्रवृत्तीचे आहेत असा समाचार घेतला भारतीय लोकांचा। त्यानंतर डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पण त्यांचं पुस्तक आहे। टिळक आणि आगरकर सोबत असतानाचं त्यांचं हे पुस्तक लिहिलं होतं त्यांनी जेलमध्येच। ठीक आहे, त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर, नंतर भाऊ महाजन यांचं एक वृत्तपत्र होतं प्रभाकर या नावाचं वृत्तपत्र होतं, ज्या वृत्तपत्रामध्ये गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे या नावाने लिखाण केलं। भाऊ महाजन यांचं प्रभाकर नावाचं वृत्तपत्र होतं असं लक्षात ठेवा। महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1906 मध्ये डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली आणि त्याचं अध्यक्ष बनवलं न्यायमूर्ती चंदावरकर यांना अध्यक्ष बनवलं। महर्षी वीरा शिंदे यांनी आपलं आयुष्य सुद्धा पददलित लोकांसाठी घालविलेलं आहे। वीरा शिंदे डिप्रेस क्लास मिशनची स्थापना हा अनेकदा आलेला प्रश्न आहे, तर यावर फोकस करा, लक्ष द्या। विधानं आणि जोड्या आहेत।
सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये झाली. सत्यशोधक समाज महात्मा फुलेंनी स्थापना केली. सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये करण्यात आली. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना 1863 मध्ये महात्मा फुलेंनी केली, स्वतःच्या घरीच केली. अस्पृश्याची शाळा 1852 मध्ये सुरू केली आणि शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ 1883 मध्ये त्यांनी लिहिला. तर लक्षात ठेवा, शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथामध्ये दिलेला आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. एवढं महत्वपूर्ण विधान महात्मा फुले यांनी त्या काळात केलं. असे एकमेव समाज सुधारक, एकमेव सामाजिक क्रांतिकारक महात्मा फुले त्या काळात ठरलेले आहेत. महात्मा फुलेंच्या बाबतीत लक्षात ठेवा, अनेक पुस्तकं आहेत. गुलामगिरी सारखा ग्रंथ आहे, ब्राह्मणांचे कसब आहे, शेतकऱ्यांचा आसूड आहे, सार्वजनिक सत्यधर्म आहे, अस्पृश्यांची कैफियत आहे. ही सर्व त्यांची पुस्तके आहेत. नंतरचा 35वा प्रश्न पहा. महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही. गोंदिया नाही लागत, कारण गोंदियाची सीमा ही मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला लागून आहे. महाराष्ट्राचा नकाशा डोळ्यासमोर घ्या, जो मी शिकवलेला आहे तुम्हाला. चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड हे 3 जिल्हे, या व्यतिरिक्त एक गडचिरोली, असे 4 जिल्हे तेलंगणाच्या बॉर्डरला लागलेले आहेत. लक्षात ठेवा, प्रत्येक जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. गोंदिया मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला लागलेलं राज्य आहे. गोंदिया हिरव्या अभ्रकाचा जिल्हा, तलावांचा जिल्हा अशी या जिल्ह्याची ओळख आहे. त्यानंतर गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे, कारण तलाव जास्त आहेत. आणि तांदूळाच्या उत्पादनात सुद्धा पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे. 1 मे 1999 या दिवशी या जिल्ह्याची निर्मिती भंडारा या जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे. चंद्रपूर महाराष्ट्रातील खनिजांचा जिल्हा आहे. सर्वात जास्त कोळशाचे साठे आहेत, तांब्याचे साठे आहेत, खनिजांचा जिल्हा आहे. यवतमाळ चुनखडीचा जिल्हा आहे, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा आहे. कापूस उत्पादक क्षेत्र आणि उत्पादन जास्त आहे या जिल्ह्याचं. नांदेड हा मराठवाड्यातील एक जिल्हा आहे, महत्त्वाचा जिल्हा आहे. नांदेडमध्ये नांदेड शहर म्हणून देशातील पवित्र शहर आहे, कारण शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांची समाधी पण आहे. ज्वारी हे प्रमुख उत्पादन आहे नांदेडचं. या व्यतिरिक्त कापूस उत्पादन सुद्धा आहे. त्यानंतर पहा 36वा प्रश्न. शिखरे आणि त्यांची उंची पहा. मांगी तुंगीची उंची 1100 मीटर आहे. पाठ करायचं, लवकर लक्षात राहणार नाही. त्र्यंबकेश्वरची उंची 1304 मीटरमध्ये आहे. सप्तशृंगीची उंची 1416 आहे आणि साल्हेरची उंची 1567 आहे. या प्रश्नाच्या निमित्ताने याला दुर्लक्ष करू नका. हा आलेला प्रश्न आहे आणि या संचामध्ये आलेला प्रत्येक जो प्रश्न तुम्हाला सांगितलेला आहे हा MPSCच्या, PSIच्या किंवा बी ग्रुप, सी ग्रुप, ए ग्रुप, बी ग्रुप मध्ये आलेले सगळे प्रश्न आहेत. आपल्याला झालेल्या प्रश्नांवर फोकस करायचा आहे. नवीन प्रश्न वाचल्यापेक्षा जे आहेत ते परफेक्ट करायचे आहेत. ठीक आहे, तर ही उंची आहे, ही पाठ करायची आहे तुम्हाला. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई आहे, 1646 त्याची उंची आहे. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे. अस्तंबा हे शिखर कोणत्या पर्वतरांगेत आढळते? सातपुडा पर्वतरांगेत अस्तंबा नावाचं शिखर आहे. सातपुडा पर्वतरांगेत नंदुरबार जिल्ह्यात आहे. सातपुडा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील पर्वत आहे. 900 किलोमीटर त्याची लांबी आहे. धूपगड हे सर्वोच्च शिखर आहे सातपुडा पर्वत रांगेमधील. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट असेल, शंभू महादेव डोंगर रांगा असतील, ह्या सह्याद्री पर्वताच्या उपरांगा आहेत असं लक्षात ठेवा. पुढला प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? दुधना नाही, कारण पूर्णा, गिरणा, पांझरा, काटेपूर्णा ह्या तापीच्या उपनद्या आहेत. सिपना आहे, अरुणावती आहे, गाडगा आहे, ह्या तापीच्या उपनद्या आहेत. गोमती आहे, ह्या तापीच्या उपनद्या आहेत. दुधना, शिवणा ह्या मात्र गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत, ह्या इकडे नाही. ठीक आहे. पूर्णा तापीचा संगम जळगाव जिल्ह्यातील
श्री चांगदेव क्षेत्र तालुका मुक्ताईनगर येथे झालेला आहे. हे अनेकदा सांगितलेलं आहे मी तुम्हाला. पांजरा आणि तापी यांचा संगम धुळे जिल्ह्यात मुडावद येथे झालेला आहे. मुडावद या ठिकाणी झालेला आहे. तर ह्या तापीच्या उपनद्या आहेत. तापी ही नदी पठारावरील पश्चिम वाहिनी महत्त्वाची नदी आहे. महाराष्ट्राच्या 3 जिल्ह्यातून वाहते आणि तापी पूर्णा नदीचे खोरे महाराष्ट्रात कापसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. केळीचं उत्पादन सुद्धा आहे महत्त्वाचं. नंतरचं पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायाच्या प्रदेशात येतो? पश्चिम महाराष्ट्र सह्याद्रीला लागून असलेला जो सातारा, सांगली, सोलापूर आणि रत्नागिरी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे जे जिल्हे आहेत, अहमदनगरचाही काही भाग आहे त्यामध्ये, तर हे पर्जन्य छायाच्या प्रदेशात येतात. पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाचं प्रमाण अत्यंत कमी असतं. सरासरी 60 ते 70 सेंटीमीटर एवढा पाऊस त्या प्रदेशात पडतो. ठीक आहे. सर्वात जास्त कोकण हा प्रदेश आहे. पावसाचा 300 सेंटीमीटर वार्षिक सरासरी पर्जन्य आहे. उत्तर कोकणमध्ये 250 सेंटीमीटर पाऊस पडतो. दक्षिण कोकणमध्ये 350 सेंटीमीटर पाऊस पडतो. सरासरी पर्जन्यमान 300 आहे कोकणचं. विदर्भात त्यानंतर जास्त पाऊस पडतो. काही जिल्ह्यांमध्ये 150 पेक्षा अधिक पाऊस पडतो. विदर्भाचं सरासरी पर्जन्यमान 150-150 सेंटीमीटर आहे. मराठवाड्यात कमी पाऊस पडतो. 60 ते 70 सेंटीमीटर पावसाचं प्रमाण आहे. मराठवाडा हा सर्वात कमी पावसाचा प्रदेश आहे असं लक्षात ठेवा. कोणत्या योग्य विधानाचा पर्याय 40वा प्रश्न आहे. कातकरी ही जमात महाराष्ट्रात रायगड या जिल्ह्यात आढळते. कोकणामध्ये भिल्ल नावाची जमात नंदुरबार जिल्ह्यात आढळते. कोरकू अमरावतीमध्ये आढळते. गोड ही जमात भंडारा जिल्ह्यात आढळते. आता ह्या आदिवासी जमाती आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आढळतात. रामोसी ही जमात आहे पश्चिम घाटामध्ये आढळून येणारी. महाराष्ट्रात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जमाती आढळतात. कोळम नावाची जमात यवतमाळ जिल्ह्यात पण आढळते. तर जमाती आणि जिल्हे पाठ करायचे तुम्हाला या प्रश्नावरून. असंच आहे, आलेले प्रश्न आहेत. भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते? वृक्षतोड कारण आहे, कुरणांचा नाश आहे, भटकी शेती आहे, अयोग्य लागवड आहे आणि हे सगळे कारण आहेत. वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होते, कुरणांचा नाश होतो. भटकी शेती म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, यावर्षी एका ठिकाणी, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या ठिकाणी, त्याला आपण झूम फार्मिंग सुद्धा म्हणतो. झूम फार्मिंग त्याला आपण झूम फार्मिंग त्याला स्थलांतरित शेती असं म्हणतो. तर ही जमिनीच्या धुपीची कारणं आहेत. आसाम येथील भारतातील सर्वात जास्त खनिज तेल साठे उपलब्ध आहेत. आसाम दिग्बुई, आसाममध्ये पहिली तेलाची खाण दिग्बुईमध्येच आहे. सर्वात मोठं तेल क्षेत्र भारतात बॉम्बे हाय आहे. त्यानंतर मंगला ही तेलाची विहीर राजस्थानमध्ये आहे. लोह खनिजाचे साठे ओडिसा, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. दगडी कोळशाचे साठे हे छत्तीसगडमध्ये आहेत मोठ्या प्रमाणात. भारतातील पहिली दगडी कोळशाची खाण राणीगंज पश्चिम बंगालमध्ये आहे. भारतात दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध नदी खोरे दामोदर आहे, जी गंगेची उपनदी आहे. आणि महाराष्ट्रात वर्धा वैनगंगा नदीचे खोरे दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहेत. लक्षात ठेवा. कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणुवस्तुमान संख्या 12 आहे. तसंही कार्बनचा अणुवस्तुमानांक म्हणजे अणुभारांक 12 आहे. अणुक्रमांक 6 आहे. मुबलक आढळणारं मूलद्रव्य आहे. सर्वात जास्त संयुगे कार्बनची आहेत. कार्बन महत्त्वाचं आहे. फुलेरिन हे कार्बनचं समस्थानिक आहे. ग्राफाइट आहे, हिरा आहे आणि याचे उपयोग आहेत. कार्बन डेटिंग या तंत्रज्ञानामध्ये सुद्धा कार्बनच्या समस्थानिकाचा वापर केला जातो. नंतरचा 44वा प्रश्न आहे. भोपाळ वायू दुर्घटनेत मिथिल आयसोसायनेट नावाचा वायू बाहेर पडला, ज्यामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले. एका खत निर्मिती कारखान्यामध्ये झालेली भोपाळ ट्रॅजेडी आहे 1984 ची. लक्षात ठेवा.
प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे 10 ते 20 किलो एवढा ऑक्सिजन लागतो. ग्लुकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते समस्थानिक वापरतात? तर झायमेज नावाचं समस्थानिक वापरल्या जातं. झायमेझ नाव लक्षात ठेवा, झायमेझ. 47वा प्रश्न पहा. रँडची हत्या कोणी केली? बघा, जॅक्सन असं उत्तर आहे त्याचं. चाफेकर बंधूंनी जॅक्सनची हत्या केली. तुम्हाला कदाचित चुकीचं सांगण्यात आलं असेल हे उत्तर. करेक्ट करा. जॅक्सन या इंग्रज अधिकाऱ्यावर चाफेकर बंधूंनी गोळ्या झाडल्या आणि रँडची हत्या जी आहे, सॉरी बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे. रँडची हत्या चाफेकर बंधूंनी केली. हा प्लेग कमिशनर होता. 1897ची घटना आहे. पुण्यामध्ये प्लेगची साथ आली. रँड या इंग्रज हा प्लेग कमिशनर होता. याची हत्या चाफेकर बंधूंनी केली. बरोबर आहे. आणि ते वेगळं आहे. बरं ठीक आहे, हे लक्षात ठेवा. रँड या इंग्रज अधिकाऱ्याने रँड या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या चाफेकर बंधूंनी केली. ती सॅडर्सची हत्या केली, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. ते सॅडर्स आहे, ते माझ्या माइंडमध्ये आलं होतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे, कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आले? लखनौ अधिवेशन 1916 आधीच सांगितलेलं आहे. बाबू अंबिकाचरण मुजुमदार हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. सुरत अधिवेशन 1907 ज्यामध्ये फूट पडली होती जहाल मवाळांमध्ये. फैजपूर अधिवेशन 1936चं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. जळगाव जिल्ह्यात आहे. पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन होते आणि हे त्याचे फैजपूर अधिवेशन 1936ला झालं. स्त्रियांचा सहभाग हे या अधिवेशनाचं पहिलं वैशिष्ट्य होतं. नव्या शैक्षणिक धोरणाबाबत कोणत्या समितीने नुकताच आपला अहवाल केंद्र शासनाला सादर केला? हे लक्षात ठेवा. TSR सुब्रमण्यम समिती, हे लक्षात ठेवा. जे नवीन शैक्षणिक धोरण आहे 2020चं आहे ना. शिक्षण विषयक वेगवेगळ्या समित्या स्थापन झालेल्या आहेत. आपल्याला एवढ्या दूरच्या लक्षात ठेवायची गरज नाही. TSR सुब्रमण्यम, हे लक्षात ठेवा. भारत हा जगातील सर्वात मोठा तागाचा उत्पादक आहे. पश्चिम बंगाल हे तागाच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. भारत हा काजूच्या उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकाचा देश आहे, हे पण लक्षात ठेवा. डाळीच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा देश आहे भारत. ठीक आहे. आणि नंतरचा प्रश्न आहे, तर हे 50 प्रश्न होते तुमचे GSचे. हे व्यवस्थित झालेले आहेत. जेवढं मी बोललो तेवढं चांगलं लक्षात ठेवा, वारंवार ऐका आणि आपण वेळ वाचवण्याच्या उद्देशाने हे करतो आहे. सर्वांनी सिरियस व्हा, नोकरी घ्या. कारण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर व्यवस्थितरित्या माझं ऐकलं तर नोकरी लागणं मोठी गोष्ट नाही. एवढ्या मोठ्या आगामी काळात जागा निघणार आहेत. शांत डोक्याने सर्वांनी अभ्यास करावा. आपल्या कधी मी लाईव्हमध्ये तुम्हाला उद्या कदाचित लाईव्ह पण येईल तसं सांगेल. निवासी बॅच आहे. निवासी बॅचला जे आहेत तुमचे फ्रेंड्स किंवा इतर मित्र त्यांना सांगा, सजेस्ट करा. तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे. आपल्या अकॅडमी एवढी प्रॉपर मेहनत इतर कोणत्याही अकॅडमीमध्ये घेतल्या जाऊ शकत नाही. तुम्हाला काही लोक कन्फ्यूज करतात, चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. स्वतःची नोकरी निश्चित करा. चला, गुड लक.